नागपुर स्नातक निर्वाचन क्षेत्र के लिए शिक्षक भारती ने अतुल दिनकर देशमुख को अपना समर्थित उम्मीदवार घोषित किया है। संगठन ने शिक्षा के निजीकरण, ठेकेदारी व्यवस्था और शिक्षकों की समस्याओं को चुनाव का प्रमुख मुद्दा बताते हुए व्यापक जन समर्थन की अपील की है। नागपुर स्नातक निर्वाचन क्षेत्र में शिक्षक भर्ती ने अतुल दिनकर देशमुख को अपना समर्थित उम्मीदवार घोषित किया है। समाजवादी नेता कपिल पाटिल ने भी उनके समर्थन की अपील की है। संगठन का कहना है कि शिक्षा की निजीकरण, ठेकेदारी व्यवस्था और शिक्षकों की उपेक्षा के खिलाफ यह चुनाव लड़ा जाएगा। शिक्षक भारती ने मेडिकल, इंजीनियरिंग सहित उच्च शिक्षा को आम लोगों के लिए मुफ्त करने, शिक्षकों को सम्मानजनक वेतन देने, पुरानी पेंशन योजना बहाल करने और सभी प्रकार के ठेकेदारी रोजगार को समाप्त करने जैसे प्रमुख मांगे रखी है। संगठन ने इसे नीतियों के खिलाफ संघर्ष बताया है। नागपूर विभागातल्या पदवीधर संघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी शिक्षक भारती या संघटनेने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे आणि मला माझी उमेदवारी पुरस्कृत केली आहे, त्याबद्दल सर्व शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटील साहेब, तसेच आताचे शिक्षक भारतीचे राज्याचे अध्यक्ष बेलसरे सर, प्राथमिकचे अध्यक्ष नवनाथ गेंड सर आणि संपूर्ण शिक्षक भारतीच्या संघटनाचे मी आभार व्यक्त करतो। गेल्या 20 वर्षापासून वेगवेगळ्या सामाजिक चळवळीमध्ये मी सक्रिय योगदान माझं राहिलेलं आहे। आतापर्यंत गेल्या 20-25 वर्षात पडद्याच्या मागची भूमिका मी कायमच निभावलेली आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन, चाहे ते छात्र भारती संघटना असो, राष्ट्र सेवा दल ही संघटना असो, त्या राष्ट्र सेवा दल संघटनेमध्ये भारतातल्या किमान एक 18 ते 20 राज्यांमध्ये मी फिरून एक संघटन बांधणीचं काम सुद्धा केलेलं आहे। ते ह्या सगळ्या देशभर फिरत असताना असं जाणवलं की ज्या पद्धतीने गेल्या 3-4 दशकापासून ज्या शैक्षणिक क्षेत्राचं जी आज एक प्रकारे मूलभूत गरज आहे, ज्याच्यामुळे की रोजगार मिळतो शिक्षणानंतर, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं खाजगीकरण चालू आहे, त्या खाजगीकरणाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि कुठेतरी याला आळा घालण्यासाठी तुमच्या आमच्यासारख्या मध्यमवर्गीय गोरगरीब माणसांच्या, पालकांच्या, मुलांच्या, मुलींच्या भविष्यासाठी मी ह्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढणार आहे आणि मला ठाम विश्वास आहे या संपूर्ण 6 जिल्ह्यातली सर्व पदवीधर माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि मला संधी देतील ह्या मुद्द्यावरती, शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या मुद्द्यावरती आणि जिथे कुठे विषमता निर्माण झालेली आहे, श्रीमंत होत चालला आहे, गरीब होत चाललेला आहे, याच्या विरोधातली माझी ही भूमिका आहे। आणि मला अजून सांगतो की मला विश्वास आहे की या 6 जिल्ह्यातले पदवीधर मला साथ देतील आणि होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मला प्रतिनिधी म्हणून निवडतील। पक्ष विसरता ह्या पक्षाचा किंवा त्या पक्षाचा कोणी उमेदवार असतो, त्याच्यावर त्या पक्षाचं बंधन राहते, त्यांच्या पॉलिसीचं बंधन राहते। माझ्यावरती आणि आमची जी चळवळ उभी झालेली आहे ती सामाजिक न्यायाच्या चळवळीतून आलेलो आम्ही लोक, त्याच्यामुळे जिथे कुठे अन्याय होत असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माझी ही उमेदवारी आहे आणि हे सगळे पदवीधर मला साथ देतील याचा मला ठाम विश्वास आहे। तुमच्या माध्यमातून मी नागपूर विभागातील सर्व पदवीधर मतदारांना आव्हान करतो की मला संधी द्या, या संधीचं सोनं करून दाखवेल एवढं आश्वास आणि विश्वास पण देतो। धन्यवाद।